नमस्कार मंडळी. आज आपण भरपूर पुरण भरलेली, टम्म फुगलेली, अगदी 2 दिवस सुद्धा मऊ राहील अशी मऊसूत पुरणपोळी करतोय. इथे मी 2 कप चणा डाळ घेतलेली आहे. ही चणा डाळ आधी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे. त्यानंतर 4 तास भिजवून घ्यायची आहे. पुढे मी 4 कप पाणी गरम करायला ठेवले होते. पाण्याला एक उकळी आल्यानंतरच आपण जी चणा डाळ भिजवून घेतली होती ती ह्यामध्ये घालून घ्यायची आहे. डाळ शिजत असतानाच अगदी 2 चिमूट एवढी हळद घालायची आहे. त्यामुळे रंग छान येतो आणि 1 टेबलस्पून एवढं साजूक तूप देखील घालायचं आहे. यामुळे पुरणाची चव छान लागते. त्याचसोबत पुरणाला थोडी चमकसुद्धा येते. वरती जो फेस येतो तो निघेल तितका आपण काढून टाकायचा आहे. याने पुरण पचायला थोडं हलकं राहतं. मध्यम ते मोठ्या आचेवरती आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे. अर्धवट झाकण ठेवायचे आहे. मध्ये चमचा ठेवायचा आहे म्हणजे वाफ निघत जाते बाहेर आणि पाणीसुद्धा ओतू जात नाही. मध्ये-मध्ये 10 मिनिटानंतर तुम्ही चेक करू शकता आणि जर तुम्हाला पाणी कमी वाटत असेल तर गरम पाणी ॲड करून डाळ शिजवून घेऊ शकता. डाळ शिजते तोपर्यंत कणिक कसं मळायचं ते आपण बघूया. इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. हे पीठ आधी आपण चाळून घेऊया. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. पीठ भिजवण्यासाठी इथे साधं रूम टेम्परेचरचं पाणी घेतलं आहे. त्यामध्ये 2 चिमूट एवढी हळद घालून मिक्स करायचं आहे आणि या हळदीच्या पाण्याने आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे पोळीला रंग देखील छान येतो. छान असं घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल पुरणपोळीला मऊसूत असं कणिक लागतं. पण आज आपण एका वेगळ्या पद्धतीने कणिक तयार करणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला पीठ असं घट्टच मळून घ्यायचं आहे. आता एका स्वच्छ कापडामध्ये हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि त्याची अशी पुरचुंडी तयार करायची आहे. त्याला गाठसुद्धा मारायची आहे आणि एका भांड्यात ठेवून पीठ बुडेल इतकं पाणी घालायचं आहे. या पद्धतीने 15 ते 20 मिनिटं हे पीठ आपल्याला असंच पाण्यामध्ये मुरू द्यायचं आहे. असं पीठ मुरून घेतलं तर आपल्याला जास्त तेलसुद्धा लागत नाही मळण्यासाठी. आता इथे आपली डाळसुद्धा शिजलेली आहे. मला ही डाळ शिजण्यासाठी बरोबर 30 मिनिटं लागलेली होती. पाहू शकता डाळ अगदी परफेक्ट शिजलेली आहे. अगदी मेणासारखी मऊसूत झालेली आहे. आता ही शिजलेली डाळ एका चाळणीवर आपण काढून घ्यायची आहे आणि कमीत कमी 5 ते 7 मिनिटं ही डाळ आपल्याला अशीच ठेवायची आहे, जेणेकरून डाळीतलं पाणी व्यवस्थित असं नितळलं जाईल. लक्षात ठेवा डाळीमध्ये अजिबात पाणी राहू द्यायचं नाही आहे. पाणी राहिलं तर आपलं पुरण पातळ होतं. या खाली राहिलेल्या पाण्याची आपण कटाची आमटी करायची असते. आता एका भांड्यामध्ये पाणी नितळलेली डाळ घालायची आहे आणि त्यामध्ये चिरलेला गूळ घालायचा आहे. इथे मी 2 कप डाळ घेतली होती त्यामुळे मी 1.5 कप गूळ घातलेला आहे. तुम्हाला जर हवं तर तुम्ही समप्रमाण देखील घेऊ शकता. गूळ घालून व्यवस्थित एकजीव करायचा आहे. गूळ विरघळेपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे आणि गूळ विरघळल्यानंतर गॅस कमी करून पुरणाला छान शिजवून घ्यायचं आहे. अगदी 5 ते 6 मिनिटामध्येच आपलं हे पुरण असं व्यवस्थित छान असं शिजून तयार होतं. आता पुरणामध्ये चमचा असा व्यवस्थित उभा राहतोय, पडत नाहीये म्हणजे पुरण आपलं परफेक्ट झालेलं आहे. आता ह्यामध्ये एक छोटा चमचा असं वेलची, जायफळ आणि सुंठाची पूड घालायची आहे. अगदी शेवटी घालायची आहे म्हणजे सुगंध देखील छान टिकून राहतो. आता हे पुरण गरम असतानाच आपल्याला चाळणीमधून वाटून घ्यायचं आहे. तुम्ही स्मॅशरनी किंवा असं पेल्याने त्याला चाळून घेऊ शकता. आता आपलं पुरण झालं आहे, तोवर आपली कणिकसुद्धा छान 15 ते 20 मिनिटं मुरलेली आहे. ह्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते असं हलक्या हाताने पिळून काढायचं आहे. लक्षात घ्या आपल्याला पीठ जे हे कणिक आहे ते जास्त वेळ मुरू द्यायचं नाहीये. 15 ते 20 मिनिटं खूप आहे. आता हे कणिक एका परातीत मी काढून घेतलं आहे. त्यामध्ये फक्त 2 टेबलस्पून एवढं मी तेल घालून घेत आहे आणि हे कणिक परत एकदा मी थोडं हलक्या हाताने मळून घेणार आहे. जास्त वेळ नाही मळायचं आहे. एखादा मिनिटं आपल्याला फक्त मळून घ्यायचं आहे. असे मऊसूत कणिक करायचं आहे आणि फक्त 5 मिनिटासाठी आपण हे कणिक परत झाकून ठेवायचं आहे. आता आपले पुरणसुद्धा गार झालेलं आहे. आपण आता ह्याचे गोळे करून घेऊया. असं केल्यामुळे पोळ्या लाटताना आपल्याला सोपं जाईल. आता कणिकसुद्धा छान 5 मिनिटं आपलं मुरलेलं आहे. आता कणकेचा एक असा छोटासा गोळा घ्यायचा आहे. सुक्या गव्हाच्या पिठामध्ये त्याला व्यवस्थित घोळवायचं आहे आणि ह्याची अशी पारी तयार करायची आहे. मध्यभागी थोडी जाडसर आणि बाजूला पातळ अशी आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे.
आता ह्यामध्ये पुरण ठेवायचं आहे आणि हा गोळा नीट असा बंद करून घ्यायचा आहे आपल्याला. आधी एका हाताने पुरण मध्ये दाबत राहायचं आहे आणि त्यानंतर कणिक असं वरती आणायचं आहे आणि नीट असा गोळा बंद करून घ्यायचा आहे आपल्याला. वरती जे एक्स्ट्रा पीठ राहिलेलं असेल ते आपण असं काढून घ्यायचं आहे आणि जे शेवटी पीठ असेल त्याला अशी चिमटी मारून गोळा नीट असा बंद करून घ्यायचा आहे. आता हा गोळा परत सुक्या पिठामध्ये घोळवायचा आहे. अति पण पीठ नाही लावायचं आहे आपल्याला आणि अशा प्रकारे हाताने थोडा पसरट करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर हाताने जमत नसेल तर पोलपाटावर ठेवून बोटाने असा पसरट केला तरीही चालेल. फक्त लाटण्याआधी थोडा पसरट करायचं म्हणजे पुरण काटापर्यंत पोचतं. आता हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे. लाटताना नेहमी पोळी उलटून पालटून दोन्ही बाजूनी लाटायची आहे. छान असं काटापर्यंत पुरण पसरलेलं आहे. आता आपण ही पोळी भाजून घेऊया. भाजताना गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे. तवा देखील छान गरम पाहिजे. हलकेसे असे बबल्स आले की आपण पोळी उलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील भाजायची आहे. हलकीशी फुगू लागली की आवडीनुसार तुम्ही तेल किंवा तूप घालायचं आहे. मी इथे तूप लावलेलं आहे. परत एकदा आपण उलटून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली पोळी आपली तयार झालेली आहे. ही पोळी 2 दिवस सुद्धा अशीच्या अशीच मऊसूत राहते. सगळ्याच पोळ्या अशा फुग्यासारख्या टम्म फुगलेल्या होतात. तर मंडळी, न फाटणारी अगदी मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. जमतील तेवढ्या टिप्स देऊन मी छान अशी पुरणपोळीची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवलेली आहे. रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.